शेतकरी मित्रांनो नमस्कार. टेक्नो फार्मिंग यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण टरबूज पिकातील सेटिंग कशी करावी, तसेच खत नियोजन कसे करावे, त्या संदर्भात आज आपण माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. टरबूज पिकात फळांचे सेटिंग होणे ही सर्वात महत्त्वाची पायरी आहे. अनेकदा वेल भरपूर वाढतात, पण फळे टिकत नाहीत किंवा गळून पडतात. चांगल्या सेटिंगसाठी खालील उपाययोजना करा. 1. संजीवकांचा वापर. हॉर्मोन्स फॉर सेटिंग. फळधारणा होण्यासाठी आणि कळी टिकवण्यासाठी संजीवकांचा वापर करणे गरजेचे आहे. तर त्यासाठी तुम्ही खालील संजीवकांचा वापर करू शकता. प्लॅनोफिक्स 4 मिली प्रति 15 लिटर पाणी. हे कळी गळ थांबवते. हॉशी किंवा टाटा बहार. हे पीक फुलोऱ्यात असताना फवारल्यास फुलांची संख्या वाढते. 2. विद्राव्य खतांचे नियोजन. फर्टिगेशन. सेटिंगच्या काळात झाडाला ठराविक अन्नद्रव्यांची गरज असते. त्यासाठी योग्य वेळी योग्य खत देणे गरजेचे आहे. 12-61-00 मोनो अमोनियम फॉस्फेट 5 किलो प्रति एकर ठिबकद्वारे. यामुळे फुलांची संख्या वाढते आणि मुळांचा जोम टिकतो. बोरॉन 250 ग्राम प्रति एकर ठिबक वाटे किंवा 1 ग्राम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी. बोरॉनमुळे परागीभवन चांगले होते आणि फळ फाटत नाही. 3. मधमाशांचे संरक्षण. पॉलिनेशन. टरबूजमध्ये परागीभवन प्रामुख्याने मधमाशांमुळे होते. जर मधमाशी आपल्या प्लॉटमध्ये नसेल तर आपल्याला सेटिंगसाठी अडचण येऊ शकते. कीटकनाशके टाळा. फुलोरा अवस्थेत कडक कीटकनाशके उदाहरणार्थ डायमेथोएट किंवा प्रोफेनोफॉस फवारू नका, कारण यामुळे मधमाशा मरतात आणि सेटिंग होत नाही. गुळाचे पाणी. सकाळी 8 ते 11 या वेळेत एकरी 1 किलो गूळ पाण्यात विरघळून फवारल्यास मधमाशा आकर्षित होतात आणि सेटिंग वाढते. 4. पाणी व्यवस्थापन. फुलोरा आणि सेटिंगच्या काळात पाण्याचा ताण देऊ नका, तसेच अतिपाणीही देऊ नका. जमिनीतील ओलावा कायम सारखा ठेवा. पाण्याचे प्रमाण अचानक कमी जास्त झाल्यास कळी गळते. रोगांचे नियंत्रण. थ्रिप्स आणि पांढरी माशी. हे फुलांमधील रस शोषतात, ज्यामुळे फूल वाळते. यासाठी डेलिगेट किंवा बेनेवियासारख्या औषधांचा वापर करा, मात्र फूल उमळण्यापूर्वी किंवा संध्याकाळी उशिरा. एक खास टिप्स. डोसेज सजेशन. सेटिंग सुरू होताना 0-52-34 2 किलो अधिक बोरॉन 250 ग्राम हे मिश्रण ठिबकमधून दिल्यास फळांचा आकार एकसारखा मिळण्यास मदत होते. तसेच कॅल्शियम नायट्रेट किंवा कॅल्शियम ऑक्साईड हे बोरॉनसोबत ड्रिपमधून देत राहावे. यामुळे वेलाची लवचिकता टिकून राहते. तुमच्या टरबूज पिकाचे वय किती दिवस आहे आणि सध्या वेलावर काही विशिष्ट कीड किंवा करपा दिसत आहे का? तर मला कमेंटच्या माध्यमातून कळवू शकता. तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.